लसूण मेथी खायला एवढी चवदार लागत होती, अरारा खतरनाक. हा डायलॉग कोणाचा आहे जर तुम्हाला माहीत आहे तर मला कमेंट करून सांगा. कालच्या भागामध्ये बोलले होते की आपण लसूण मेथीमध्ये काय काय टाकणार आहोत. तर इथे मी गॅसवर तवा ठेवला आणि आपल्याला तवावर हे सगळं भाजून घ्यायचं आहे. इथे मी 7-8 काजू भाजून घेतलं, अर्धी वाटी शेंगदाणे आणि 1 मूठ पांढरी तीळ. तीळ आपली चांगली नाचायला लागली जसं मी गॅस बंद करून घेतलं. थंड झाल्याच्या नंतर मिक्सरमध्ये अर्धा कप पाणी टाकून आपल्याला पूर्ण पावडर करून घ्यायचं आहे. आता आपल्याला परत तडका द्यायचा आहे. गॅसवर परत कढई ठेवली आणि भरपूर तेल टाकलं. आपलं तेल गरम झाल्याच्या नंतर इथे 1 चमच मी जिरा टाकलं. जिरा आपलं नाचायला लागलं जसंच मी एक मोठा कांदा बारीक कापून दिलं. कांदा आपला हसायला लागला जसंच मी 1 टमाटर टाकून दिलं. आता टमाटरला शिजायसाठी इथे आपल्याला मीठ टाकावं लागते. 1 चमच इथे मीठ टाकून दिलं आणि आपल्याला आता थोडे थोडे सगळे मसाले टाकायचे आहे. ते 1 चमच मी धनिया पावडर टाकलं. 1 चम्मच इथे मी कलर यायसाठी काश्मीरी मिरची पावडर टाकलं. 1 चम्मच मी इथे काळा मसाला टाकलं आणि 1 चम्मच आहे जे की आमचं घरगुती मिरची पावडर आहे, खूप तिखट असते. 1 चम्मच टाकलं, अर्धा चम्मच हळद टाकून आता हे सगळे मसाले आपल्याला 1 मिनिट तेल सुटस्तोवर भाजून घ्यायचे आहे. इथे आपण 10% भाजी मेथीची शिजून घेतली होती. आता भाजी टाकून द्यायची आणि परत आपल्याला 2 मिनिटं पूर्ण मसाल्यामध्ये भाजीला खालीवर करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये टाकायचं आहे जे काही आपण सगळं शेंगदाणे, तीळ, काजूचं पावडर केलं होतं हे सगळं टाकून मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून पूर्ण भांड्याला धुवून आपल्याला अर्धा कप पाणी टाकून परत एकदा आपल्याला खालीवर परतून घ्यायचं आहे. आता बघू शकता, बघूनच तोंडामध्ये पाणी सुटलेलं आहे. आता जर तुम्हाला वरून तडका द्यायचा असेल तरी पण चालेल. मी इथे भरपूर तेल आणि लसूण टाकले त्याच्यामुळे वरून तडका देणार नाही. अशी काय खायला चवदार लागत होती कारभारी. लेकराला खूप आवडली. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला फॉलो करा, तुमच्या फॅमिलीमध्ये शेअर करा. धन्यवाद.